आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च, मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्धार। आज मुख्यमंत्र्यांसोबत माकपच्या शिष्टमंडळाची मुंबईमध्ये बैठक। लाल वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजन यांचा फोन। लॉंग मार्च मुंबईत न आणण्याची विनंती, तर मुंबईमध्ये आल्यावर चर्चा करू, मात्र लॉंग मार्च सुरूच राहणार, जेपी गावित यांची महाजनांना माहिती। मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा संताप, महाजनांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसणार। पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांचा इशारा। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक। धुळे बस स्थानकाजवळ महाजनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, तर पुण्यात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार। येत्या 5 दिवसात मुंबईकरांना मिळणार नवा महापौर। महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास आज आणि उद्याची मुदत। भाजप शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गट स्थापन करणार असल्याची माहिती। पुढच्या 2 दिवसात भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि ऋतू तावडे यांची नावं आघाडीवरती। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय। राज्यामध्ये थर्माकोलवर बंदी, तरीही सजावटीसाठी थर्माकोलचा वापर। शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर। शिवाजी पार्क मैदानाचा एक भाग संपूर्णपणे थर्माकोलनं भरलेला।